नमस्कार. सर्व जगाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध, सबका मालिक एक ह्या संदेशातून सर्व जगाला सर्व धर्म समभावचा संदेश देणारे साईबाबा, रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाजाचे जनक व बहुजनाचे शिक्षक श्री महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, श्री शिक्षणाचे जनक व पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले. मी सर्वप्रथम या सर्व महामानवाला वंदन करते. तसेच आमचे दैवत आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय सौ शालिनी ताई विखे पाटील साहेब, आमचे आयडॉल आदरणीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन मी आज शिर्डी सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष या पदासाठी नामनिर्देशन केलेले आहे. मी प्राध्यापक सौ मेघना ज्ञानेश्वर खंडीजोड, मी उच्च शिक्षण विभागामध्ये सावित्रीबाई फुले संलग्नित सिनियर कॉलेजमध्ये गेल्या 23 वर्षापासून प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहे. माझे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे BSc, MSc, PhD इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, BEd, तसेच मी नेट सेट ह्या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहे. सिनियर कॉलेजमध्ये माझा 23 वर्षाचा शैक्षणिक अनुभव सोबतच मला प्रशासकीय कामाचा तसेच विविध शासकीय कामाचा सुद्धा गाढा अनुभव आहे. माझे पती डॉक्टर श्री ज्ञानेश्वर सुखदेव खंडीजोड हे शिर्डी येथील एक सुप्रसिद्ध सिनियर डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. गेले 15 वर्षापासून ते सुमेध डेंटल क्लिनिक, कणकुरी रोड, शिर्डी याच्या माध्यमातून रुग्णसेवा शिर्डीकरांना देत आहेत. या रुग्णसेवा देत असताना त्यांचा जवळजवळ 12,000 ते 15,000 शिर्डीतील नागरिकांशी घरोब्याचा संबंध आहे. या पेशंट मार्फत जो आमचा पब्लिक रिलेशन आहे त्याच्यामुळे डॉक्टरांना शिर्डीतील सर्व इतिहास, शिर्डीतील राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक, शैक्षणिक सर्व परिस्थितीचं अवलोकन आहे व त्यांना पूर्णपणे जाण आहे. शिर्डीतील प्रत्येक प्रश्नांची त्यांना पूर्णपणे जाण आहे. तसेच माझे सासरे श्री सुखदेव मुक्ताजी खंडीजोड तात्या हे देखील शिर्डी नगरपंचायतून सेवानिवृत्त आहे. शिर्डी जेव्हापासून ग्रामपंचायतीपासून ते नगरपंचायत पर्यंत जवळजवळ त्यांनी 30 वर्ष शिर्डीकरांना विविध विभागाच्या मार्फतातून सेवा पुरवलेल्या आहे. उच्च शिक्षण विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे माझा जो मेन फोकस आहे हा शैक्षणिक फोकस असणार आहे. कारण शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली आहे. मी माझ्या कामातून शिर्डीमध्ये शैक्षणिक क्रांतीचा पुरस्कार करेन. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा प्रयत्न असा राहील की जे शालेय बाहेर विद्यार्थी आहेत त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे. तसेच माझा फोकस टीनेजर आणि युथ मुलांवरती पण असेल. त्यामध्ये प्रामुख्याने माझी अशी इच्छा आहे की जे व्यसनाधीन मुलं आहेत त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र, मुलांच्या करिअरसाठी करिअर गायडन्स सेंटर स्थापन करणे, मुलांच्या विविध प्रश्नासाठी काउन्सिलिंग सेंटर स्थापन करणे. मोदी साहेबांनी जो स्किल डेव्हलपमेंटचा नारा आपल्या देशाला दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस किंवा स्कीम्स आपल्याला विद्यार्थ्यांसाठी स्थापन करता येतील, आणता येतील ह्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील. तसेच माझा पूर्ण प्रयत्न राहील महिला सबलीकरणासाठी सुद्धा, महिलांच्या बचत गटांना प्रामुख्याने बळ देणे. तसेच महिलांसाठी सुद्धा करिअर काउन्सिलिंग सेंटर स्थापन करणे, त्यांच्यासाठी काउन्सिलिंग सेंटर स्थापन करणे हे माझं प्रामुख्याने महिला सबलीकरणासाठी कार्य राहील. तसेच मी सर्व शिर्डीकरांसाठी जे नगर परिषदेद्वारे सेवा सुविधा पुरवल्या जातात हे कसे सुरळीतपणे पार पडतील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे. शिर्डीतील नागरिकांना आवाहन करते की आपल्याला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
मतदानाचा अधिकार हा विना संघर्ष दिलेला आहे। आपल्याला आपले देशाचे आणि आपले स्वतःचे भविष्य हे एका बोटावरती त्यांनी दिलेले आहे। त्यामुळे आपलं सर्वांना आवाहन करते की 2 डिसेंबर रोजी आपण जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान करावा आणि हा लोकशाहीचा जो महत्त्वाचा उत्सव आहे तो आपण सर्वांनी मिळून साजरा करूया। तसेच मी आपल्या सर्वांना अपेक्षा करते की आपण ज्या उमेदवारांची निवड करणार आहे त्या सर्व उमेदवारांची आपण त्यांचा घोषणापत्र बघून घ्यावा, त्यांची पार्श्वभूमी बघून त्यांना मतदान करावा। आणि मी आशा करते की आपण जी 23 लोकांची टीम नगर परिषदेमध्ये पाठवणार आहे ती सर्व टीम एक सक्षम टीम असेल, कार्यक्षम असेल, कार्यतत्पर असेल की जे शिर्डीच्या विकासाला चांगल्या पद्धतीने वाटचाल लावेल। जी निवडणुकीची वाटचाल आहे ती माझे आयडॉल डॉक्टर सुजय विखे सर यांच्या मार्गदर्शनानुसारच होईल।